रात्री 12:30 वाजता माझी फ्लाईट आहे, त्यामुळे मला टेन्शन आलं होतं कारण मी बॅगच पॅक केलं नव्हतं. दिवसभर ऑफिसचं काम चालू होतं म्हणून वेळच भेटला नाही. 6:30 वाजले होते म्हणून मी पटकन पॅकिंग स्टार्ट केलं कारण आम्ही ठरवलं होतं की एअरपोर्टवर 2 तास अगोदर जायचं. सध्या मी रेडी आहे, बॅग वगैरे पॅक केलेली आहे आणि आत्ताच मी जेवण वगैरे करून आलो कारण की मला माहीत नाही पुढे जेवायला भेटतं की नाही ते. त्यामुळे इथं असतानाच मी जेवण केलो. तर मस्तपैकी छोले राईस खाल्लो. 12:30ची माझी फ्लाईट आहे. माझं फर्स्ट टार्गेट आहे की इथून एअरपोर्टला पोचायचं. बरोबर 8:30 वाजता आम्ही रूमवरून निघालो. रात्रीचा टाईम होता आणि सिटीमध्ये ट्रॅफिक खूप असतं म्हणून आम्ही मेट्रोने जायचं ठरवलं. मग कॅब बुक करून जवळच्या नाशिक फाटा मेट्रो स्टेशनला पोहोचलो. आता इथून आम्ही डायरेक्ट रामवाडीच्या मेट्रो स्टेशनला जाणार, पण तिकडे जाण्यासाठी सिव्हिल कोर्टला मेट्रो चेंज करावी लागली. रामवाडीला येऊन एअरपोर्टसाठी पुन्हा कॅब बुक केलो आणि फायनली आम्ही पोहोचलो पुण्याच्या हवाई अड्ड्यावर. इथं येऊन आम्ही एंट्री करण्यासाठी लाईनमध्ये थांबलो. एंट्री करताना तुमचं गव्हर्नमेंट ID आणि बुकिंग वगैरे चेक करतात. फायनली आमची एंट्री झालेली आहे. आता बाकी आहे बोर्डिंग पास आणि चेक इन प्रोसेस. ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवतो. तोपर्यंत जय महाकाल.